गोपियों ने पूछा अरे कहाँ को किसको छोरो है? बोले नंद के लाल है कृष्ण कन्हैया। सभी गोपिया इकट्ठा होगी अव घ्या मिळवणी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे आवरी आवरी आपला कान्हा नासी एल्या आमुच्या सुना दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मा मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घाली तुझा पोरगा आवरला जात नाही यशोदे हे सांग। यशोदा माता म्हणे माझा पोरगा तसा नाहीये कसा आहे बाळ सगुण गुणाचा यशोदा माता म्हणे खोटं बोलू नका खोटं नाटं बोलू नका आता तुम्ही साऱ्या जणी सांगा की मला कोणी नका ना आळ घेऊ बाळावरी माझा पोरगा तसा नाही 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी खेळ खेळ काल टिकाची घेता आळ काय म्हणे माझ्या मुलाच्या बद्दल तुम्ही खोटं बोलत माझा पोरगा तसा नाही माझा मुलगा गरीब आहे। तेवढ्यामध्ये एक आली तिसरी आली धावणी आणि एक बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देऊनी काय केलं म्हणे म्हणे त्यासनी दाढी आणि मनी येणी दोन्हीले हा भांडी नोकडी घ्या म्हणे मग आई तुला काय समजणं म्हणे मी सकाळी पाणी भरायला उठणू आणि मना येरीले झटका बसला मी त्याला सांग का हो सोन्यान बाप्पा येणी वडू नका म्हणे तो म्हणे येणी मी तुम्ही येणी वडत नाही पण तू का वळत म्हणे म्हणे दाढी सकाळी मग दारादारी उपटा उपटी होई म्हणे यशोदे हे चांगलं नाही तुझ्या मुलाला सांग ऐ ग यशोदे बाई तुझ्या कृष्णाला शिकीव काय हे सांग म्हणे तुझ्या पोराला। यशोदा माता म्हणे मग म्हणे बहीण त्या दिननी घटना तुले काय सांगू म्हणे काय बांधी दे उघडी घ्या मी त्यातले सांगा मी तुम्ही दाढी वळत नाही त्यामुळे मी तुझी येणी वडत पिट्टम फाट मी पाणी भरण्यापुरता पुढे पाऊल टाका खाटलावरती वळाय उन्हात पण त्या मागे टर टर कर मला मग मी त्यांना सांगितलं हे घडलं तरी कसं तो म्हणे तू कुठे गेली होती का म्हणे कोडेच नाही नंद बाबांवर गई ती म्हणे हा काय बोलली म्हणे नाही हा फक्त त्या बाकीने जायला होता तिथं संगे हाले हा नाहीले नाही इथलंच बोलू म्हणे म्हणे बरंच आहे इथलंच बोलली जास्त बोलती उपट टांगी जाता म्हणे तो म्हणे यशोदे तुझ्या मुलाला सांग असा आहे तुझा मुलगा। यशोदा माता कृष्णाला म्हणते कृष्णा खरं आहे का रे हे आई मी तुझा एकुलता एक आहे ना यांना ते सहन होत। यशोदा माता सांगते नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ नका ग सयानो नका ग सयानो नका घेऊ नका ग सयानो
यशोदा माता म्हणे माझा पोरगा तसा नाही. हा सर्व गवळणीने यशोदा माता बोलायला लागली आणि एक गवळण आली म्हणे यशोदा अगं ताई मी तुझी बहीण आहे की नाही. म्हणे हो. अगं मी तुझ्या बचत गट मध्ये काम करते, एक हप्ता तरी बुडू दिला का म्हणे मी. म्हणे नाही. मग मी सांगते ते खरं आहे. म्हणे काय. म्हणे बहीण तू ना पोऱ्या तशाच. म्हणे कसं. म्हणे हा चांगला आहे. हा आहे तसाच जे सर्व सांगतात ते खरं आहे. शेवटची गवळण शेवटचं बोलून पुढे चालते. पुढे आली ती म्हणली अगं मी झोपली होती, मी असता माझे घरी रात्र झाली दोन प्रहरी, मी असता शेजारी बाई अवचितारी तुझा हरी तुझा अवचितारी तुझा बाई अवचितारी तुझा अवचितारी तुझा बाई अवचितारी तुझा. मी असता निजसुरी मुंगूस घेऊन भीतरी. मी झोपले असताना तुझा मुलगा आला, मुंगूस घेऊन आला आणि मुंगूस घेऊन त्याने माझ्या पोटावर सोडला. जसा मुंगूस मामा पोटावर सोडला, मुंगसाच्या शब्दाची केस माझ्या पोटाला लागली आणि मी घाबरली ना. नुसती घाबरली नाही, ओ भूत भूत पळाले बाई बाई अवचितारी तुझा लागे सखे. म्हणलं आई ऐक ना बाई, तुझ्या पोराला सांग हे चांगलं नाही. यशोदा माता म्हणे कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या आई जाऊ तरी कुठे. म्हणले तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात गेले. महाराज खेळ सुरू झाला. हमामा पोरा हमामा पोरा हे पोरा पोरा हो कसा सापडला सिया आला तुझ्या वारीला, नाही गुंतलीला नाही गुंतलीला. ओ किती करजले घोडी किती करजले कानो खेळ गोपाळा म्हणले किती खेळलं तरी खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. म्हणला माझी आहे तैसीब आहे नाही तरी आपल्या घरात आहे. देवाने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि ते काल्याचे अधिकारी झाले. ब्रह्मादिकांनी यायचा प्रयत्न केला. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुकामने भूमंडळी आम्ही बडी वीर गाढे. बरहा पीडम नटवर बपो कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कणक कपीशम वैजयंतीच माला
रंध्राण वेणुरधर सुदय पूरयन् गोपवृन्दै वृंदावरण्यं सुपदरमणं प्रविशद गोपकीर्ति गोपाल कृष्ण भगवान की देवाने गोपाळांच्या संबंधामध्ये जो काला केला तो काला संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवला त्या संतांचं एकदा चिंतन करू ज्ञानेश्वर माऊली राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए। या 20व्या वर्षाच्या काल्याचं चिंतनाची सेवा माझ्या वाट्याला आली आणि या काल्याच्या चिंतन सेवेकरता ज्यांनी यजमानपद स्वीकारलं ते महाप्रसादाचे मुख्य यजमान वैकुंठवासी खंडेराव मोतीराम माळी वसव व वैकुंठवासी मंगलबाई खंडेराव माळी यांच्या पुण्यस्मरणार्थ गंगा भागीरथी सुमनबाई खंडेराव माळी यांच्याकडून या ठिकाणी ही महाप्रसादाची व्यवस्था ताईसाहेबांनी आईसाहेबांनी ही सेवा घेतली आणि निश्चितच महाराज भगवंताच्यासाठी अन्नदानाची उपाययोजना करणारे काल्याची व्यवस्था करणारे जे आहेत भगवंताच्या कृपा पात्र ते असतात कारण प्रत्येकाला तो अधिकार मिळत नाही। जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी कृष्ण बनवा तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून बरे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून बरे वारे दोही कडे मुख पसरून बरे काला वाटू एकमेक वैष्णविका संभ्रम काला वाटू एकमेक वैष्णविका संभ्रम काला वाटू एकमेक वैष्णविका संभ्रम करा महाराज महाराज करा महाराज महाराज करा महाराज महाराज ज्ञानदेव सदन्य काळ दिवस जिक्रले नव सदन्य काळ दिवस जिक्रले नव धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन महाकैवल्य संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा नाव ठेवले ज्ञान आरती ज्ञान राजा तेजसेवती संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा बोले विश्व भ्रमण केले राम मनो वेदला माझा राजा गुरुदाम सच्चिदानंदमूर्ती पाया सद्गुरुदाम सच्चिदानंदमूर्ती पाया आरती तुकाराम सच्चिदानंदमूर्ती पाया दाखवल्या आरती तुकाराम डोळ्यांपायी